गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील आर्थिक, नातेसंबंध विषयक, आरोग्य विषयक आणि आध्यात्मिक प्रश्नांना आपण नेमक्या पद्धतीनं कसं सोडवायचं, आपण नेमकं कसं पाहायचं, त्यातून आपली सुटका कशी करून घ्यायची आणि जीवनामध्ये एकूणच सहज भाव कसा निर्माण होईल या संदर्भामध्ये सखोलपणे चर्चा करत आहोत. अशाच एका मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेच्या अंतर्गत एका तरुणीनं विचारलेला प्रश्न मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर आणलेला आहे. आपणही कधी ना कधी या प्रश्नाला सामोरे जात असतो. किंबहुना हाच प्रश्न आपल्या सगळ्यांची गळचेपी करतो. ही तरुणी उच्च शिक्षित आहे. साधना मार्गामध्ये देखील ती प्रगतीवर आहे. आपल्याकडे असलेल्या सकारात्मक ऊर्जेचा वापर ती इतरांना मदत म्हणून देखील करते आहे आणि त्यामधून मिळणारं समाधान आणि त्या कामामधून मिळणारं समाधान तिला तिच्या साधना मार्गामध्ये देखील मदतगार ठरत आहे. मात्र या मुलीला जो प्रश्न पडलेला आहे त्यातनं तिला बाहेर पडता येत नाही. विवाहित असलेल्या या मुलीच्या माहेरी तिची आई आणि तिचा भाऊ आहे. मात्र आई आणि भावामध्ये सुसंवादाचा अभाव आहे. भाऊ स्वतः एका वेगळ्याच विश्वामध्ये जगतो आहे असं या मुलीचं म्हणणं आहे. अनेकदा त्या संदर्भात तिनं स्वतः त्याचे वेगवेगळे सेशनही घेतलेले आहेत. मात्र तरी देखील त्याला त्यातून बाहेर पडता येत नाही. आता अशा वेळेला मी नेमकं काय करायचं? घरातल्या या अस्वस्थ वातावरणाचा तिच्या कामावर आणि तिच्या वैयक्तिक साधनेवरती परिणाम होतो आहे. यातून मी बाहेर कसं पडू हा प्रश्न तिनं विचारला होता. मात्र याबरोबरच तिनं आणखीन एक गोष्ट अगदी ठळकपणे अधोरेखित केली. तिनं तिच्या बाजूने स्पष्ट सांगितलं की मी माझ्या भावाला आणि आईला असं वाऱ्यावर सोडून देऊ शकत नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणं मला जमणार नाही. त्यामुळे आहे त्या परिस्थितीमधून मार्ग कसा काढायचा, माझी शांतता कशी टिकवायची, त्यांच्या आयुष्यात बदल कसा घडवायचा या संदर्भामध्ये मला तुझ्याकडून मार्गदर्शन हवं आहे. खरं तर या मुलीनं जो प्रश्न विचारला तो अतिशय स्वाभाविक आहे. मात्र त्यानंतर तिनं जी अटसदृश्य गोष्ट अधोरेखित केलेली आहे ती मात्र या प्रश्नाची गुंतावळ अजून वाढवते आहे. ज्यावेळेला एखादा हीलर, एखादा थेरपिस्ट इतरांना मदत करत असतो त्यावेळेला तो स्वतः त्या घटनेचा, त्या वस्तुस्थितीचा भाग असत नाही. त्यामुळे तटस्थपणे पाहता येणं अतिशय स्वाभाविक आहे. मात्र हीच परिस्थिती ज्यावेळेला हीलर असलेल्या किंवा इतरांना मदत करणाऱ्या माणसाच्या आयुष्यात स्वतःच्या कुटुंबियांच्या संदर्भामध्ये उभी राहते तेव्हा मात्र खरा कसोटीचा काळ आहे. माझं या मुलीला जे उत्तर आहे ते देखील याच प्रकारचं आहे. आपण ज्या वेळेला इतरांना मदत करतो त्यावेळेला एक पूर्व अट आपण निश्चितपणे लक्षात ठेवायला हवी. ते म्हणजे आपण आधी आपली स्वतःला मदत केली पाहिजे. ज्या वेळेला आपल्याकडे मदतीसाठी आलेल्या माणसाला आपण 4 गोष्टी समजावून सांगतो आणि ते सांगत असताना आहे त्या परिस्थितीकडे तटस्थपणे पहा, आपल्यातला साक्षी जिवंत ठेवा असं जर आपण म्हणत असू तर हीच गोष्ट आपल्या स्वतःलाही लागू होते. आपण इतरांना सांगतो तेच आपल्या बाबतीत आपण वागतो का हा तो मोठा प्रश्न आहे. इथे त्या मुलीविषयी कुठलाही कटू भाव मनामध्ये नाही किंवा तिच्यावरती टीका करण्याचा उद्देश अजिबात नाही. मात्र ही संधी आहे त्या बंधनांमधून पलीकडे जाण्याची. उडी मारण्याची वेळ आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षणाला येत असते. मात्र ती उडी मारण्याची क्षमता असूनही जर आपण मारत नसू तर आपल्या इतके दुर्दैवी आणि करंटे आपणच. इतरांना ज्या वेळेला 4 गोष्टी सांगितल्या जातात त्याच वेळी आपल्याही अंतर्मनामध्ये आपण डोकवायला हवं आणि अंतर्मनामध्ये डोकवण्यासाठी, इंट्रोस्पेक्शन करण्यासाठी आपल्याला लागतं ते म्हणजे अति जास्त शौर्य किंवा बळ. आपण जर शूरवीर असू तरच आपण स्वतःचं जे मन आहे ते डिसेक्ट करून त्याच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांसह समोर मांडून आपण त्याच्याविषयी काही एक विचार करू शकतो. मन ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला बंधनांमध्ये अडकवते आणि मन ही अशी एक गोष्ट आहे जी सगळ्या बंधनांमधून मुक्तही करते. मनाच्या या विराट शक्तीला आपण आपल्या उन्नत अवस्थेपर्यंत जाण्यासाठी जर वापरलं तर तो खरा पुरुषार्थ किंवा ते खरं आध्यात्मिक वागणं. आपल्या कुटुंबियांच्या संदर्भामध्ये आपण वेगळं वागतो आहे आणि घराबाहेरील लोकांच्या बाबतीमध्ये जर आपण वेगळं वागत असू तर आपला हा दुटप्पीपणा फार काळ टिकणार नाही आणि आपण ज्या मार्गावर चालतो आहोत असं आपल्याला वाटतं आहे तो मार्ग खऱ्या अर्थानं आपण चालायला सुरुवात केलेलीच नाही असं दुर्दैवानं म्हणावं लागतं. आता राहिला प्रश्न जवळच्या नात्यांमध्ये जेव्हा व्यक्ती अतिशय त्रासदायक असतात त्या परिस्थितीमधून बाहेर कसं पडायचं. अगदी साधा, सोपा, सरळ मात्र वागण्यासाठी कठीण असा एकच उपाय आहे. मला वाटतं हा रामबाण उपाय आहे. आपल्या आयुष्यामध्ये जी मंडळी खलनायकाच्या रूपात, विलनच्या रूपामध्ये उभी आहेत त्यांना आपण आपल्या इष्टदेवतेचं स्वरूप देऊन टाकायचं
आणि जर आपण देवदेवता मानत नसू, तर समोर असलेली व्यक्ती जी आपल्या नात्यातली आहे, रक्तातली आहे, जिला आपल्याला कवटाळता येत नाही आणि टाळताही येत नाही, ती व्यक्ती म्हणजे आपल्यासाठी निर्माण झालेला एक अतिकडक शिक्षक असं त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. मुळातच नातं म्हटलं की एक अपेक्षा त्याच्याभोवती आपोआपच निर्माण होते. अपेक्षांच्या चौकटीतून जेव्हा व्यक्तीकडे पाहिलं जातं, त्यावेळेला व्यक्ती म्हणून तिचं असलेलं श्रेय, तिच्या क्षमता या झाकोळल्या जातात आणि नात्याच्या चष्म्यातून त्याच्यामध्ये अनेक मर्यादा आपल्याला दिसायला लागतात. आपण कधी बारकाईने विचार केला आहे का, समोर असलेल्या व्यक्तीला आपण व्यक्ती म्हणून कधी पाहतो? बऱ्याचदा आपल्याला ते जमलेलंच असत नाही. किंबहुना आयुष्य निघून जातं, अगदी उतारवय येतं, तरी देखील समोरच्या व्यक्तींना आपण व्यक्ती म्हणून पाहत नाही. एकतर आपण लिंगाने ओळखतो, नंतर नावाने ओळखतो आणि जर आपल्या जवळचं असेल तर नात्याच्या पलीकडे आपली धावच जात नाही. इथे गरज आहे आत्मनिरीक्षणाची. खरं तर अजून थोडं खोलवर गेलं तर आपल्या हे सहजपणे लक्षात येईल की आपणही स्वतःचा कधी व्यक्ती म्हणून विचार केलेला नसतो. आपल्याला जे नाव दिलेलं आहे, आपलं जे लिंग आहे किंवा आपली जी सामाजिक आणि कौटुंबिक ओळख आहे, त्या ओळखीमध्येच आपण स्वतःला शोधत राहतो. या पलीकडे असलेल्या आपल्या ऊर्जा अस्तित्वाला आपण आजवर कधीही भेटलेलो नाही आणि म्हणूनच समोरच्या व्यक्तीतील ऊर्जा स्थानाशी आपला संबंधच येत नाही. अनेकदा नात्यांमधील ताण हा एकाच गोष्टीमुळे निर्माण होतो. नात्यामध्ये असलेल्या दोन व्यक्तींच्या परस्परांकडून ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण होत नाही आणि मग नात्यामध्ये ताण वाढत जातो. आपल्याला नेहमी आपलं स्वतःचंच बरोबर आहे असं वाटत असतं. समोरची व्यक्ती जी चुकीचं वागत आहे, ती वागत असताना तिच्या मागे नेमकी काय भूमिका आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्याला आपली चौकट सोडावी लागेल. नात्याच्या पलीकडे जाऊन व्यक्ती म्हणून त्या माणसाची भूमिका आपल्याला समजून घेता यायला पाहिजे. जर आपल्याला ते जमलं, तर आपल्या इतकं सुखी कुणीही नाही. दुसरा एक महत्त्वाचा घटक इथे पुन्हा एकदा सांगावासा वाटतो. समजा आपण ज्या माणसाला ओळखत नाही आणि तो माणूस जर अतरंगी वागत असेल, चुकीचं वागत असेल, तर आपल्याला त्याचा फारसा फरक पडत नाही. आपण त्या माणसाला टाळतो किंवा पुढे निघून जातो. मात्र हेच ज्यावेळेला घरातल्या माणसांच्या संदर्भामध्ये होतं, त्यावेळेला सगळ्यात पहिली एक पूर्वअट तिथे निर्माण होते, ती म्हणजे माझा भाऊ, माझी आई, माझा नवरा या माझेपणामध्ये एक वेगळं बंधन आहे, हे आपल्या लक्षातच येत नाही. आपण त्या व्यक्तीला ती जशी आहे तशी पाहतो का? तर अजिबात नाही. माझी ती अमुक-तमुक आहे याच अँगलनी पाहतो. म्हणजेच आधी आपण स्वतःचा आपल्या इगो आयडेंटिटीचा इथं विचार करतो. कदाचित हा शब्द आपल्याला खटकेल, मात्र हे वास्तव आपल्याला टाळता येणार नाही. त्यामुळेच आपल्या भोवती असणाऱ्या माणसांविषयी ज्यावेळेला आपल्या मनामध्ये ती बदलावी अशी आपली अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. मात्र तो आपला हट्ट होता कामा नये. ज्यावेळेला तो आपला हट्ट होईल, त्यावेळेला आपण आपला विवेक सोडलेला आहे याच्यामध्ये शंका नाही. आपल्या जगण्यामध्ये आपणही जाणते-अजाणतेपणी आपल्या भोवतालच्या व्यक्तींवर असं नात्यांमधून येणारं लादलेपण जर थोपवत असू, तर आत्ताच ते आपण थांबवलं पाहिजे. त्यांचं काय होईल याच्याही पेक्षा आपल्याला निर्माण होणारी जी अस्वस्थता आहे, ती कायमची बंद व्हायला हवी आहे. म्हणूनच जे जसं आहे तसं पाहण्याचा आपण सराव केला पाहिजे आणि हीच सगळ्यात मोठी साधना आहे. आपल्या आयुष्यामध्ये हा साक्षी भाव, हा विवेक जागृतावस्थेमध्ये सतत आपल्या सोबत असावा, अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना अर्पण करते आणि आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.